पायथ्याला घनदाट जंगल असणाऱ्या या उंच पर्वतावर वाघ आणि इतर प्राण्यांची भीती असतानाही आपल्या गायींसोबत मोठ्या हिमतीने एकटे राहणारे हे बाबा ते आहेत तरी कोण? त्यांच्यात ही हिंमत येते तरी कुठून? आणि त्यांचं रक्षण करतंय तरी कोण? चला तर भेटूया आज प्रत्यक्ष त्या बाबांना. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण इकडे डोंगरावर आलोय, उंच डोंगरावर 10 मनोंचा एरिया हा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी आपली गर्दी दाखवली, आता ह्या गर्दी पाठीमागच्या दाखवल्या. पण तो व्हिडिओ अतिशय मोठा होत होता. त्याच्यामुळं मग काय झाला का आपली गावरान गायकांचा जो संघर्ष आहे या डोंगरावर एवढं कसं राहतात ते, आणि इकडं वर दुकान नाही, गाव नाही, त्यांची उपजीविका कशी चालते, त्यांच्या गायींच्या पाण्याची सुविधा, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा कशी होते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. एकाच व्हिडिओचा मी 2 भाग बनवलं. चला मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहेत थेट त्या गावरान गायखेली डोंगरावर. तर मित्रांनो, आता आपण डोंगरावर चढलो बराच उंच, आणि भूकही लागली होती. मग आम्ही पाहिलेची आणलं ती पाणी बॉटल तर आणलं ते सांगा धरा. तुम्हाला भूक लागली ना? हा लागले ना. धरा तुम्हाला. तर पहा आपण इथं पोचलोय आता, आणि ह्याच्या मैदान दिसत आहे पूर्ण. इथं गाय राहत्या ती, आणि माणसाला राहण्यासाठी ते कागद बांधून आणि तिथे एक झोपडी केली पाशी, आणि काही वासरं राहत असतील बारीक बारीक. आणि ह्या डोंगरावर मी जो डोंगर दाखवला, या डोंगरावर आहे ना पूर्ण सपाट माळे, गायली चारा, भरपूर जागा, भरपूर चारे. पण नेमकं आता इथं कोणीच नाही आहे. तर आता आपण त्यांच्या वाडीवर गेलो होतो हा, तर गाय काहीतरी आपल्याला भेटल्या नाही. मग आता कुठे गेले असतील गाई? त्या इकडं वरच माळे डोंगराला तिकडे चरायला गेले असतील. आता तिकडे जंगल आहे भरपूर दिसतंय ना. जंगल आहे, मग आपण शोधित जाऊ पुढं. शोधित जायचा. हा, चला मग आपल्याला बराच टाइम झाला, टाइम झाला आणि दिवसही पार मावळा गेला ना तिकडं. बरं, पुन्हा उतरायला लागला आपल्याला, बराच टाइम लागला. चला आता त्याला शोधित जाऊ. किती गाय आहेत आपल्याला माहीत नाही, त्यांची काय सोय आणि कशी काय काय आपली ते भेटल्याशिवाय नाही करणार आहे का नाही. तर एवढ्या अडचणीमधून वाट काढत आपण चालू आहे त्या गायख्यांक. आता कुठं दिसतात काही सांगता येणार नाही. आणि मित्रांनो, ह्या ज्या दगडा रचेल दिसतात ना, तर इथं देव आहे. कोणता देव? गवळीदेव. गवळीदेव का? गवळीदेव म्हणतात ती. तर चला आपण त्या देवाचं दर्शन घेऊ. आता डोंगराला आलो आहे, तर त्याच्या कृपेने आपल्याला कुठली संकट नाही आली आणि येऊ नये. तर चला आता आपण त्या गवळीदेवाचं दर्शन घेऊ. त्या मंदिर पहा, दगडांचा बनेल आहे, पूर्ण दगडांचा. तर कसं आहे ते पण मी आपल्याला दाखवू द्या बा. तर आपण मंदिर पाहतोय, दगडांचा बनेल आहे पूर्ण. ह्या डोंगरावरचा देव हे पहा, गवळीदेव. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊ, आणि आपल्याबरोबर आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा गवळीदेवाचं दर्शन होईल. आणि मित्रांनो, एक विशेष म्हणजे असा, ह्या डोंगरावर सुद्धा अशी एक बांधरचेरी असा सीमारे शेवानी. तर ह्या बांधाच्या त्या साईडला शिरपुंजे, म्हणजे डोंगर अर्धा शिरपुंजा खेळतोय, आणि या साईडला धामणून असा एरिया आहे पहा. डोंगरामध्ये सुद्धा 2 भाग, हा पूर्ण असा रचित पूर्ण डोंगरभर असा तिकडे एरिया आहे. मित्रांनो, आता आपण ह्या गावरान गायींच्या कळपाजवळ पोचलो आहे, आणि ह्या गायींक हे बाबा येते. आता प्रथम त्यांची मही काही ओळख नाही, पण आता ओळख होणारच आहे. राम राम बाबा. राम राम. काय नाव तुमचं? विठ्ठल देवराम बारामती. विठ्ठल देवराम बारामती. कोणत्या वाडीचे तुम्ही? दाराच्या वाडीचे. दाराच्या वाडीचे. तर ह्या गाय ज्या आहे ती, तर एवढ्या किती गाय आहेत तुमच्या? त्याची तरी 70-75 असतील. 70-75 ना? लहान मोठीशी? लहान मोठी. तर शिपरच आहे. बरं, मग समजा आता तुम्ही इथंच होते का कुठे गेलते बाहेर गावाला? खाली कोकणाचा त्याचा पावसाळा कोकणात जातात ना. मित्रांनो, आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे ह्या 70 गाय आहे ती, पण आता बाकीच्या बऱ्याच लांब गेल्यात, बऱ्याच पांगल्यात गाय, त्याच्यामुळे हे एकत्र दिसते नाही ती. बाबा, आता हा तुमचा जो डोंगर आहे बराचसा मोठा आहे आता, कारण आम्ही सकाळपासून निघालतो का नाही. तर आता पोहोचलो आहे, पण आम्ही त्या खाली गर्दीन काही गेलो होतो. त्या गर्दींमध्ये नाही गाय राहते तुमच्या ना? गडतात नाही राहत आता. का बरं? ते जित्रा त्यामुळे जागा होत नाही ना. हा, गाय जास्त आहेत ना. त्या गर्दीमध्ये साधारणतः किती गाय बसतील? त्यात त्या पुढे तुम्ही गेलं तिच्यात बसतात नाही, 50-60 बसत. 50-60 बसतात ना. त्या मोकार पिसा आम्ही गेलो तरी आता गुरा नाही ना. बरं, मग आता समजा एवढ्या आता किती दिवस झाले तुम्ही या डोंगराला? ती आता झाला जवळजवळ 1.5 महिना झाला. 1.5 महिने झाला ना. चारा भरपूर आहे ना? चारा आहे भरपूर अजून. तर चारा भरपूर आहे. मग पाण्याची काय सोय? पाणी आहे अजून जागजागी, थोडं जागजागी, काही ठिकाणी नाही, पण मग आता जागजागी थोडं. नाही, गायले आहे पाणी बा समजा. तर मग तुमची पियाची काय व्यवस्था? प्यायला आहे ना पाणी. तिथंच आहे का जवळ? हा, आहे.
तिथं. तुमचे ती कोप आहे वाडा तिथं. हा, तिथं पुढल्या भागी. तर आता बाबा थंडी पण भरपूर आहे. थंडी म्हणजे आता काय झालं, संध्याकाळची दम नाही निघत. आता तुम्ही तर जर्किन घातलाय, पण मग तरी आता डोंगरावर जास्त थंडी वाजत असेल ना. थंडी म्हणजे वारानं बरं येडा करून ठेवलंय, लय वारा. पण मग पांघरा आहे का साहित्य भरपूर तुमच्याकडे? पांघरायला आहेत कपडे, पण जनावर दिली बेकारी. आता तुम्ही जी तुमची आता तुम्ही जी कोप बांधले तिथं कागद बिगद येते आम्ही पहिलं. हो. मग आता तुम्ही तिथं किती माणसं राहतात? आता सध्या म्हणजे एकटाच राहतोय मी. हां हां हां. मग समजा तुम्ही एकटंच राहतात तिथं. बाबा आता तुम्ही एवढ्या जंगलामध्ये राहतात, तर तुम्हाला म्हणजे का बी वाटत नाही? आम्ही मध्ये राहतोय म्हणजे हे लक्ष्मी जेवण, हे गवळी देवीच्या बरोबर सगळा. म्हणजे गवळी देव आणि ही लक्ष्मी लक्ष्मी. हेच तुमचा आराध्य दैवत. आता ह्या सगळ्या तुमच्या ज्या गाय आहेत याच्यामध्ये गाभण किती आहे? ती तर गाभण जवळजवळ 300 गायचा. 30 गाभण आहे ती, आणि बाकीच्या खाट्या आहेत गाभण जण म्हणजे आता दूध देणार आहे किती? आता दूध देणार म्हणजे आहे तर 10-12. 10-12 आहेत का? साधारणतः किती लिटर दूध निघत आहे तुमचा? आता साधारण आता लगेच आहे 7-8 लिटर. 7-8 लिटर. पण आता तुम्ही इकडं ना गाव ना शिव समजा, तर मग तुम्ही त्या दुधाचा काय करतात आता? त्याचा खवा बनवायचा. वरच खावा बनतं ती, हो, आणि मग विकाय कुठून नेतात? राजूरला आठवड्यात नाही एकदा. आठवड्याला. शेळ्या आहेत का गुरांमध्ये? शेळ्या आहेत 4-5. आता ह्या डोंगराला तुम्ही एवढं आता एकटंच राहतात समजा, तो तुमचा वाड आहे, तिथं कधी तुम्हाला काही वाघ बिघ आढळला का नाही, आला का नाही कधी? अहो काही 2-4 बार झालं यायचं. पण मग तुम्हाला भेव नाही वाटत का? जेव नाही वाटत, पण मग सारात गाई म्हणजे तुम्ही. पण तुम्हाला असं नाही वाटत का बाबा, का आता तुमचं तर भरपूर वय झालं, कधी किती वर्षापासून तुम्ही या गाय वळतात तरी? हो, जवळजवळ तरी झाल्या 30-40 वर्ष झाले असतील. आणि मग असं नाही वाटत का तुम्हाला आता हा धंदा नकोशी झालाय बा, सोडून द्यावा काय भानगडे बा? आता गंज वाटत, पण ह्या कुठं लावायचं असं झालंय ना. हा, एवढंच कळप आता कुठं कोण घेतो ना, असं बरोबर आहे. पण मग यांच्या जीव समजा तुम्ही आतापर्यंत काहीतरी बा आपल्या स्वतःसाठी आपल्या पोरांसाठी काही कमवून ठेवला का? आज परत होतं, पण आता नाही ना सीजन राहिला तो. नाही नाही, आता इतक्या मागं तुम्ही एवढं वय झालं का नाही? हो. पोरांची शिक्षण म्हणा, घरादारा कोय ना बांधणे, हा, शेतीसाठी भांडवल, ह्या सगळा तुम्ही या लक्ष्मीच्या जीव केला असेल. घर पण बांधला ना. पण तुम्हाला कसा वाटतंय बा ह्या गाय सांभाळायचा आतापर्यंतचा अनुभव तुम्हाला? म्हणजे आता काही त्रास होतोय का चांगला वाटत आहे? हो, त्रास मिळून काय नाही, पण मग आहे त्याच्यामुळे फायदा आहे. पण मग आता नाही ते फायद्याचे उत्पन्न नाही राहिले आता. हा बरोबर आहे. आता गावठी गोरेली सुद्धा मार्केट मार्केट नाही ना आता त्याला. कमी झालंय ना. अहो, पहिले म्हणजे अशी डोंगरावर गोरी पाहायला यायची. आता ज्या गावामध्ये पुरी म्हणजे 200-800 बैल राहायचा, हां हां हां, तिकडं आज 10 बैल सुद्धा नाही. ही प्रत्येक गावातली फेरी झाली. बरोबर आहे. आणि तुमच्या आता ह्या गायींमध्ये एवढ्या किती गोरे आहेत वापाया? अहो, तरी 10-15 गोर होतं. म्हणजे इथं आता सध्या आहेत का, घरी आहेत? आता घरी येतं म्हणजे दोन आहेत ना, बारीकली ताण्यांमध्ये येतात. बरं, समजा कोणाला घ्यायचं असेल तर मग तुमचा मोबाईल नंबर काय? मला नाही सांगता येणार मला. नंबर, हा मोबाईल नंबर पाठवला चालेल. मग मोबाईल नंबर घेऊ, कोणाला घ्यायचे असतील तर मग घेतील तुमचा आजपर्यंत. बरं, आता इकडं वाघ म्हणजे साधारणतः वाघ भरपूर वाघांचा भेव आहे का इकडं? अहो, ते दिवसातून किती वाढणार तर पडत होईल. आता सध्या गायींकडे नजर पडताय कधी कधी? अहो, एक दिवशी इकडे मात्याला तो गाय अडवल्या होत्या. पण मग एवढ्या गाय समजा तुमच्या धावते नाही का तिच्यावर? धावते ना. हा, मग गायींच्या जीव तुम्ही काय कहू ना बा, एवढा डोंगरावर राहत हा, होती. मग गायच्या जेव्हा झोपलो का हा, म्हणतात जर समजा वाड्यापाशी आलं तर मग? वाड्यापाशी येतो ना आपण. पण मग गाय त्या टायमाला धावतात का नाही? धावते त्याच्यावर, मग गायाच्या फाळा फोडीत नाही, जागेवर राहणार. आता अजून एक समजा आता ह्या शेणपाणीवर पडत आहे, ह्या शेणपाण्याचा काही तर आता घरी न्यायचा विषयच नाही. हे फुकट जाणार आता हे काय. हा, फुकट जात आहे म्हणायला. आता घरी असते तर मग शेण खत वापता येत आहे, हा, मग होतं. थोडा 2 पैसे पण होतात मग असं. आणि समजा दूध आहे तुमचा बा, आता दुधाचा धंदा आहे, तूप ओपितात का? तूप बी गायचं काढतात नाही? हा, तुपाई निघते ना. तूप आहे ना? तूप कसा किलो देता तुम्ही? तूप देतो 2,500-2,000 असं 2,500-2,000 किलो. आता सध्या घरी आहे का तूप तुमच्याकडे? आता नसेल. नाही ना. पण कोणाला लागला तर गावठी गायचा तूप कसं आहे, उपकारी आहे. हम्म. पण मग आता एवढा लोकांनी आपण पण खात चला नाही का, आपल्या आरोग्याची पण काळजी घेत चला. कसं आहे, गावठी गायचा तुपाला इतक्या मार्केट आहे आणि त्या एवढं औषधी आहे. आता तुम्ही आजपर्यंत एवढं जगलं गायचा दूध तूप खाऊनच ना. हो. हां, तर असं या बाबांचं म्हणणं. आणि पुन्हा एकदा त्यांचं एक उपजीविकेचं साधन. आता समजा आता तुम्ही एकटंच राहतात आणि डोंगर गाव भरपूर खाली आहे, इथं काही दुकान नाही, तुम्हाला काय लागला तर मग तुम्ही काय करता ते? मग घरी येऊनच आणायचं ना बाजारावरून. मोबाईल आहे का तुमच्याकडे आता? मोबाईल आहे ना.
आणि मग वर डोंगराला चार्जिंगची सोय काय आहे? चार्जिंग नाही, मग घरी येऊनच चार्जिंग करून आणायचा. डबल मोबाईल राहतोय. भाकर मग सकाळची डबा येतो घरी येऊन. तुम्ही नाही करते नाही काय? संध्याकाळची बनवायचा वर हां सकाळची हां हां. घरी येऊन डबा. आणि मग मोबाईल खालूनच चार्जिंग करून आणतात डोंगरावरून ना. हो. किती तकलीफ आहे आता तेवढा माणसाने खाली यायचा रोज जायचा खावा नाही आला तुम्ही स्वतः घेऊन जाता कोणी येत आहे नाही पोरगा येतोय. तर मित्रांनो खरंच शिपरत ह्या बाबांची आणि शिपरत नाही आणि हा एक संस्कृती आमच्या गावाला बघा अजून टिकेले. मी बऱ्याच गायांचं कळप दाखवलं आणि बाबांची पण प्रतिक्रिया ऐकली. पण खरंच हे डोंगर म्हणजे त्यांचा जग आहे आणि कोणची एक नको दोन नको आपला डोंगर. आता इथून पुढं गाय समजा इथंच राहतील का जातील कुठं नाही बाहेर? आता 1 महिना 15 दिवस घरी गावाला जाते. गावात खाली गावात ना. पाणी संपलं का मग घरी जाणार. पण मग टाईमपास होते का पाणी पडेपर्यंत? हा मग होतंय. म्हणजे उलगडी कुठं नाही जाते ना. ओलगडी बाहेर नाही जात कुठं. आणि मग पाणी पडता पुन्हा कोकणात. हा मग कोकणात 2 माणसं जायला लागत असतील ना. हा मग कोकणात 2 माणसं. तर अशा प्रकारचे मित्रांनो बाबांनी पण आपल्याला छान माहिती दिली. आणि डोंगरो ते इथं राहतात तर त्यांचा इथंच खालून डबा येतो घरी येऊन इथंच राहतात. वाघाचा पण भरपूर प्रसंग येतो आहे. सगळ्या गोष्टी आणि वाऱ्या पाण्याची पण कधी कधी पावसात त्रास होतोय का? अहो पावसात म्हणजे असं माळावर रात्र बसून काढायला लागते. हां हां बरोबर आहे. अचानक आता जर पाऊस आला वातावरण कधी बिघडत आहे. अहो ते शेवटी इथंच माळावर पाऊस आलेले गार लागत असेल ना. राहिले. तर मित्रांनो पहा अशा प्रकारे बाबांनी पण छान माहिती दिली. तर आपण या ठिकाणी आहे ना आता पहा ह्या एवढा गावरान गायींचा कळप आहे त्यांच्या गोरं पण आहे ती अकोले तालुक्यातील धामणवून या ठिकाणचे त्यांचं गाव आहे. तर त्यांचा मोबाईल नंबर आहे पण त्यांचा पाठ नसल्यामुळं मग शेवटी आपली गावरान माणसाची मोबाईल नंबर त्यांचा काही पाठ नाही मित्रांनो त्याच्यामुळं मी देऊ शकलो नाही. तर मित्रांनो आज धामणवून या ठिकाणी ह्या डोंगराचं नाव काय बाबा? शिंदोळा म्हणून शिंदोळा. शिंदोळाचा डोंगर. तर पहिले इथं म्हणजे शिंदोळा जास्त राहत असेल ना. आता मग नाव पडलंय बा माझं काय. नाही मी खायला काळी शिंदोळा रे. हा मग ते आहे ना. आमचं मामा राहायचं नाही मोठ्या इथं. डोंगरला आहेत ना आता सध्या. तर मित्रांनो शिंदोळा असतील इथं शिंदाळा तो आता काही शहरातल्या माणसाला नाही माहिती म्हणून या डोंगराचं नाव शिंदोळाचा डोंगर पडला. अतिशय मोठा डोंगर आहे आणि इथं हे बाबा राहतात ती खाली चराय नसल्यामुळे एवढा गायीचं चित्र घेऊन इथं राहतात वस्ती करून राहतात. आणि ही एक गावरान संस्कृती आणि बाबांनी सुद्धा आम्हाला एकदम उत्कृष्ट अशी माहिती दिली. तर त्या बाबांचं पण धन्यवाद. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी भरपूर मेहनत करून कवेना बनवला. त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांनी मांडल्या आपल्याला सांगितल्या. तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या सगळी जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता.